Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी काही महिला देखील आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर पाहायला गेलं तर 2 वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केला होता आणि त्यावेळेस पुरुषांप्रमाणे महिला देखील जरांगे पाटलांच्या सोबत होत्या आणि जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार शासनापर्यंत पोहोचण्यासाठी ते देखील परिश्रम घेत होत्या। आपल्यासोबत अंतरवाली गावातील काही महिला आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय सांगणार, आज तुम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे, स्वागत केलं जरांगे पाटलांचं, कसा आनंद आहे? आज इतका आनंद वाटला आम्हाला। 2 वर्षापासून आम्ही दुःखच पचित आलो, पण आज एवढा आनंद पचवला आम्ही की पाटलाचं सगळं पाहून आम्हाला सगळं श्रेय मिळालं त्यांचं। त्याच्यामुळे इतका लय खूप आनंद झाला। आम्ही 2 वर्ष झाले सहन करीत नव्हतो। पाटील जर जो बारे उपोषणाला बसत होते तो आमची हे होत आम्हाला काळजी वाटत होतं। हाडाना हाड घासलं त्यांना, त्याच्यामुळे आम्हाला आज काहीतरी त्यांचं फळ मिळालं। ताई, काय सांगणार की आजचा आनंद कसा आहे, उत्साह कसा आहे? आजचा खूप आनंद वाटतो आम्हाला, पण ज्यावेळेस आमच्यावर लाठीचार्ज झाला त्यावेळेस आम्हाला इतक्या वेदना झाल्या, त्या वेदनाचं काहीतरी चीज झाल्यासारखं आम्हाला वाटतंय आज। त्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये कसा फरक वाटतो? खूप चांगलं वाटतं आज। त्या दिवसाचा जर अक्षरशः काढलं ना तर अक्षर समोर सगळं दृश्य समोर येतं, अंगाला शहारे येते, असं ते दिचं दृश्य होतं। ते अशा लाठीचार आम्ही आमच्या अंगावर घेतला सगळ्यांना जलून, कारण फक्त पाटलासाठी, दादासाठी, आमच्या मनोज दादासाठी। दादांनी देखील तुमचे आणि अंतरवाली सराटीकरांचे आभार मानलेले। त्यांनी बोलताना सांगितलं होतं की आमच्या यशामागे तुमचं यश आहे, कारण तुम्ही आमच्या सोबत होते। हो, दादामुळेच आम्ही सगळे एक झालो आणि दादामुळेच आमची सगळ्याची एकजूट होऊन आम्ही स्टेजवर दादासाठीच लढलो आणि दादासाठीच आलो। आणि हे दादानी खूप आमच्यासाठी चांगलं केलं, हे मराठी समाजासाठी खूप महत्वाचं होतं। ताई, काय सांगणार, कसा उत्साह आहे? दादा आले ना मुंबई पार करून, आम्हाला खूप आनंद झाला आणि दादाचे आभार मानतो आम्ही। इतके दादानी कष्ट त्यात घासले। 2 वर्षापूर्वी दादा मेहनत करतात आरक्षणासाठी, आम्हाला मिळवून देण्यासाठी। आज बरं वाटतं का? आज आनंद खूप असा, म्हणजे आमच्या हृदयात माया इतका आनंद झाला आम्हाला। दादा आमचे आरक्षणच घेऊन आले, आज खूप आनंदी येत आम्ही आज। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की आमच्या गगनात आनंद मावेनासा झालेला आहे। ताई, काय सांगणार, तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षापूर्वी लाठी मारल्यामुळे तुम्ही देखील जखमी झाला होता, तो दिवस आणि आजचा दिवस कसा वाटतो? आज खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी, विजयाचा क्षण आहे, कारण दादाच्या लढ्याला यश आलं। दादा उपोषण करू दादाच्या जीवाची चाळणी झाली होती, परंतु आज यश आलंय ना, तर ते कुठेतरी आनंद व्यक्त झालाय आज अंतरवालीमध्ये। आता याच्यानंतर विजय सभा होईल मोठी, 14 ऑक्टोबरच्या पेक्षा जास्त दुपटीने, जास्त ताकदीने मोठी सभा होईल आता। विजय सभा कुठे व्हावी असं वाटतं तुम्हाला? ती सभा अंतरवालीतच व्हावी असं वाटतं, कारण सगळं यश हे अंतरवालीचेच हे। आता इथून पुढे म्हणत होते मराठीची राजधानी मुंबई आहे, परंतु आम्हाला तर असं वाटायला लागलं की मराठीची राजधानी अंतरवाली सराटीच आहे आज। बरं आई, काय सांगणार, कसा आनंद वाटतो आज? तुम्ही देखील आनंद वाटतो आम्हाला आज, वाटतं किती जेव्हा सुद्धा भुका लागण बाई, इतकी लगे अशी आनंद झाला। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक संदेश द्यावा असं वाटतं की जेव्हा मुंबईला जाताना आमच्या मराठा आंदोलकांचे जे हाल झालेत, ज्यांनी हाल केले, त्यांना मला एक संदेश द्यायचा आहे की त्यांनी अंतरवाली सराटीत येऊन बघावं की अन्नदान काय असतं आणि माणसाचं माणुसकी काय असते, ही अंतरवालीत येऊन शिकावं त्यांनी। बरं ताई, काय सांगणार, कसा आनंद वाटतो आज? आता आम्हाला एकदम असं आनंदी वाटायला लागला। आम्हाला ते मागच्या दिवस जर आठवले तर असा अंगाला काटा येतोय। आज असं वाटू राहिलंय उपास आहे, पण लगे तरी पण असं भूक नाही लागणार का, ताण नाही लागणार। असं ताण दादा आले तर आमचं सगळं हरपून गेलेलं आहे, असं बोलायला हेच नाही राहिलं, असं वाटू राहिलं काय झालं, असं एकदम देव पारगटल्यासारखं झालं आमच्यावर। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की मराठे हे आपले ताणभूक विसरलेले आहेत आणि जरांगे पाटलांनी जो आनंद, जो उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ताई, काय सांगणार, कसा उत्साह आहे? खूप आनंद वाटतो, खूप छान वाटतं। कसा उत्साह आहे ताई? चांगलं वाटतं, आनंद वाटतो आम्हाला। पाटलांनी 2 वर्षापासून लढा उभा केलता, 2 वर्षाच्या लढ्याला वेस आला आज, आम्हाला खूप आनंद वाटतो। आज आरक्षण बी भेटलं आणि पाटलाची तब्येत पण जशाल तशी राहिली। आपल्यासोबत या ठिकाणी काही मुली देखील आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या बोलत नाहीत, त्या काय सांगणार, कसा उत्साह आहे? आनंदी वाटतं आम्हाला खूप, आम्हाला आरक्षण भेटल्याबद्दल। आता आम्ही जास्त ताकदीने अभ्यास करू आणि नोकरी लागायचा प्रयत्न करू। आरक्षणाचा फायदा तुम्हाला कसा होणार आता भविष्यामध्ये? म्हणजे आम्हाला जास्त जिथे फीस लागत होती हॉस्टेलला आणि शिक्षणाला, त्याला नाही का जास्त फीस नाही लागणार। त्याचबरोबर आम्हाला चांगले टक्के जरी पडले ना तर म्हणजे लवकर लागत नव्हते, पण आता थोडे जरी पडले म्हणजे चांगली पडते, पण आता पहिल्यापेक्षा जास्त आम्ही ताकदीने अभ्यास करू। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांनी, मराठा भगिनींनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि या आरक्षणाचा आम्हाला नक्कीच भविष्यात फायदा होईल अशा भावना या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत।
गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराटी, जालना.